लक्षात ठेवा, कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या घनमधून तीच नैसर्गिक संख्या आपण वजा केली तर येणाऱ्या उत्तराला 6 ने भाग जातो. या ठिकाणी मी उदाहरण घेतलेलं आहे n बरोबर 4. n म्हणजे कोणतीही नैसर्गिक संख्या. n चा घन म्हणजेच 4 चा घन वजा n म्हणजे वजा 4 बरोबर 4 चा घन 64 वजा 4 इथे येतील 60 आणि 60 ला 6 ने पूर्ण भाग जातो, उत्तर येईल 10. याचप्रमाणे दुसरं उदाहरण आहे, दुसरी नैसर्गिक संख्या n बरोबर 6. n चा घन वजा n म्हणजेच काय तर 6 चा घन वजा 6. 6 चा घन आहे 216 वजा 6. ह्या ठिकाणी उत्तर आपल्याला मिळेल 210 आणि याला 6 ने भाग घालवायचा आहे. 6 एक्के 6, 6 त्रिक 18 उरले 3, 6 पंचा 30, उत्तर असेल 35. ह्या ठिकाणी मी दुसरा नियम एक घेतलेला आहे, 3 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराला सुद्धा 6 ने निशेष भाग जातो. उदाहरण घेतलेलं आहे 2 गुणिले 3 गुणिले 4. 2, 3, 4 या क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत आणि यांच्या गुणाकाराला 6 ने निशेष भाग जातो. 3 गुणिले 4 गुणिले 2 हा जो गुणाकार आहे हा येईल 24. 24 भागिले 6, 6 एक्के 6, 6 चोक 24. दुसरं उदाहरण आहे 7 गुणिले 8 गुणिले 9 भागिले 6 आणि या प्रश्नाचे उत्तर काय येते हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. त्याचबरोबर माझे गणिताचे व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगायचं आहे आणि माझ्या चॅनेलला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे.